आम्ही आता लागलोय परतीच्या मार्गाला आणि निघालो आमच्या गावाला. आमच्या गावाला नाही, उज्जैनला. हा, उज्जैनला सई. म्हणजे पहिले उज्जैन करणार, मग त्यानंतर पुढे जाणार. आता आम्ही काशीवरनं मिर्झापूर रेवा मार्गे जाणार उज्जैन. का चेहरे कसे गोजीरवाणे झाले, घराची वाट बघतायत. आता आमचे गणेश दादा तर काही बोलतच नाही. गणेश दादा काहीतरी बोला. बोलू ना थोडं पुढं गेल्यावर. म्हणजे कोणाशी बोलणार तुम्ही नेमकं? थोडं जाऊ तर महाराष्ट्र लागल्यावर. महाराष्ट्र लागल्यावर का? महाराष्ट्र लागल्यावर काय करायचा विचार आहे? तिघांच्या पाया पडणार मला पहिले. त्यांनी चांगलं दर्शन घडवलं आणि चांगलं मार्गदर्शन दिलं आणि चांगलं शिकवलं आम्हाला. कोण कोण कोणाचे यांचे आमचे गुरु मोठे गुरु बंधू आहेत. यांचे झाले हे राजूभाऊ. हे बघा, आम्ही गेलो होतो प्रयागराजला. आम्ही ते आत्याचे मुलगा म्हणजे पाहुण्याचे आले, ते पन्नास ते तिघ पाहुणे जयराम सिंगा झाले, आपले राजू सिंगा झाले, नानू सिंगा झाले. यांनी आम्हाला एवढं काही मार्गदर्शन दिलं, कामधंदे कसे करायचे, पैसा कसा कमावायचा. आम्हाला लागायचं होतं काय लावायचा? अरे इडे ऊर आला चुना लावायचा 10 रुपये कसे घ्यायचे गल्ला. राजू भाऊ नाही, तुमचं काय म्हणणं आहे या गोष्टीवर? नाही, आमचं काहीच म्हणणं नाही. अरे मग लावीच ऊर आला ना आता. का म्हणजे चांगले म्हणजे यांनी ज्या चुका केल्या सांगू नये. तीर्थस्थानी आपण गेलेले लोक चांगल्या आनंदाने घरी जावं, सगळ्यांनी एकमेकांना फोन करावे की आम्ही पोहोचलो म्हणून. हो, मग तुमच्या कुरापती कोण सांगणार? आणि कुरापती तर तुमच्या चांगल्या चांगल्या आहेत. हो, तुमच्या कुरापती तुझ्या झाल्या. आमच्या सारखे मार्गदर्शन तुम्हाला पुढे भेटणार नाही. पुढे भेटणार कारण तुम्ही खोबऱ्याची याची बाटली जायची आहे ना. चलला निघालोय आता सकाळी सकाळी. आता तोंड मिठ धुतलीत, काहीतरी नाश्ता करावा म्हणून या हॉटेलला तिथे थांबलोय मी. आता काय परतीचा प्रवास लागलाय, म्हणजे जायचं आता घरी. बघू आता किती वेळ लागते, किती दिवस लागतात. सोमवार मंगळवार होईल किंवा रविवारी पण येऊ शकतो. सकाळी सकाळी तोंड धुतले. बघा काय करताय हो जयराम भाऊ? गाडी साफसफाई करायचा जरा. काय करा नाही तर राहू दे. मी तुम्हाला गाडी धुवायला होतो ना, घाबरतो काय? हो, गाडी धुवायला होतो ना. तुम्हाला दोघांना आणि गाडी धुवायला लावली. बघू कोण धुतं गाडीचा. मी चाललो आहे उज्जैनला. हे बघा आमचे मेंबर असं मजेशीर एकदम. जयराम पाहुणे गाडी चालवत आहेत, हे राजू पाहुणे बसले आहेत. आलो आहे मी उज्जैन नगरीमध्ये. उज्जैनला आलोय मी आणि आता सगळी गाडी साफसफाई करून झाली आमची. आणि आता आम्ही चाललोय आंघोळीला. हे बघा कशी गाडी साफसफाई केली या लोकांनी, तिघांनी. यांना तिघांना मस्त काम जमतात. बघा काही गुदगुद असतात. आमचा गणपत धन्या दाखवून तोंड दाखव ना. कुठे आलाय तू?
अभी तो मैं बाबा महानगरी उज्जैन में आया हूँ, हाँ स्नान करूंगा और बाबा के दर्शन करूंगा। भरपूर गर्दी तशी चप्पल द्या. चला रे बरी हे बघा यांची चड्डी टाकली डोक्यात चालले आंघोळीला. कस काय काय घेत बसला रे आम्ही आलो आहोत उज्जैनमध्ये आणि इथं आहे घाट. त्या घाटावर आम्ही आता आंघोळी करणार. बघा किती सुंदर असं घाट आहे उज्जैन क्षेत्रामध्ये. तरी आपण सगळ्यांनी इथे येऊन आंघोळी करावी एक वेळा. खूप मोठा असा घाट आहे बघू शकता. बघा गर्दी कमी आहे. बघा आता आम्ही काय घातलंय आहोत घाटावर. तेव्हा आमची गँग दिसते गँग. इकडे पाहू गणेश शेठ. कुठे विचार मोबाईलला आता आम्ही चाललोय ओंकारेश्वर महाराजांचे दर्शन घ्या. उज्जैनला ओंकारेश्वर महाराजांचे दर्शन घ्यायला. तर बघू शकता तुम्ही बऱ्यापैकी गर्दी आहे. बघा सगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने लोक उभे आहेत. पण खूप असं सुंदर असं ठिकाण आहे हे आणि मला प्रसन्न करणारी जागा आहे. तर अवश्य या आणि महाकालेश्वर मंदिरामध्ये दर्शन घ्या. सायलेंट हां मोबाईल सायलेंट केला आहे ना तुम्ही. जयराम भाऊन आले का काय टाइमपास करतायत काय माहिती बा. येतील येतील चला दर्शन घ्या मग पाहायला वेळ आहे ना आपल्याला. आम्ही महाकालेश्वरचे आता दर्शन आले आमचे सगळ्यांचे. आमचा एक मेंबर हरवला आहे गणेश मावत म्हणून. आता त्याची वाट बघत मी इथे बसलोय. बघा काय वाटतं येईल गणेश येईल का सापडेल का. मला नाही वाटत एवढ्या गर्दीमध्ये तो सापडेल म्हणून. असा विचार चालू आहे की त्याला इथं सोडून जावा. आता तो पहिले पण म्हणत होता मला संन्यास घ्यायचा मग इथंच राहू द्यावा त्याला. बघू चला शोधाशोध चालू आहे आमची. आमचे मोठे पाहुणे गेल्या जगममध्ये खूप नाराज आहेत. त्यानंतर जयराम पाहुणे पण खूप नाराज आहेत गणेश सापडत नाही म्हणून. ते हसताना दिसत आहे पण त्याच्या डोळ्यात अश्रू मला दिसत आहेत. शंकराची अशी सुंदर अशी प्रतिमा तयार केलेली आहे. मूर्ती तयार केली आहे. बघा इथं लोक पर्यटक म्हणून एक दर्शन घेतात. बघा सुंदर असं ठिकाण आहे. हे बघा खूप सुंदर अशा स्टॅच्यू इथं बनवून ठेवले आहेत आणि खूप असं शिल्पकार पद्धतीने दाखवलेलं आहे. बघण्यासाठी खूपच मिळतो. सुंदर अशी हुबेहूब महादेवाची मूर्ती यांनी इथं तयार केली आहे. तुम्ही बघू शकता खूपच असं सुंदर दृश्य दाखवत आहेत. मंदिराकडे आलो आहोत. बघा इथं बऱ्यापैकी गर्दी दिसते आहे. लोक बोलत आहेत 2 तास लागतील 3 तास लागतील. बघा गर्दी दिसते. मंदिर आहे किती भाऊ गर्दी दर्शन होईल. दर्शन घेऊन माहिती आपलं का. बरं महाकालेश्वरचं दर्शन झालंय आता आणि आता आम्ही निघालोय आमच्या घरी परतीच्या मार्गावर. आता आम्हाला सगळ्यांना एकदम मस्त वाटतंय. दर्शन घेऊन आलोय मस्तपैकी. 2 तास लागले दर्शनाला. व्यवस्थित दर्शन झालं. हा काय घे ये यांच्या ना गाडीच्या बी. हो पाहुणे बघा कशी व्हिडिओ काढतात फोटो काढतात बघा.
ते गण्याला एवढा नांद आहे ना फोटोचा की विचारू नका. याचा मोबाईल फुल भरला असेल तेव्हा त्यांचे अनुभव नाही. बघा बघा कुठे जातात ते बघा काय लोक आहेत गोवा कुठं कुठं फिरतात कुठं कुठं हिंडतात. पाहुणे आता निघालेत गावा घरी. त्यांचं म्हणणं आहे आता कुठं जायचं नाही सरळ सरळ घरी जायचं. त्यामुळे मी त्यांना सहमती दर्शवली सगळ्यांनी. आम्ही आता चाललोय आमचे गावे. आता इथून 475 किलोमीटर आहे आमचं म्हणजे मालेगाव पर्यंत. त्यांचे जोडीदार आहेत सगळे. आता आम्ही निघालोय. रात्री झाली आहे. रात्रीचे आता वाजता आहेत 8 आणि आम्ही निघालोय परतीला मार्गाला आमच्या घराला. बघा आमचे सगळे मेंबर आता ज्याच्या घरी निघालेत. आम्ही चाललो आमच्या देवळ्याला. हे चालले चाळीसगाव. हे चालले चाळीसगाव आणि हे हाती झाले पाचोरा. आता भेटू नंतरच्या प्रवासाला कुठंतरी जाऊ. मग त्यावेळेस आपण पुन्हा भेटू.